नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील इंग्लिश या विषयातील युनिट 5 मधील पोयम म्हणजेच कविता बघूया. आणि त्या कवितेचे पोयमचे नाव आहे, त्या कवितेमधले म्हणजेच पोयमचे नाव आहे द वाइंड. चला, म्हणजेच काय तर वारा. वाइंड म्हणजे वारा. ही पोयम कशाबद्दल आहे तर वाइंडबद्दल. बघा, लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाईट. म्हणजेच लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे म्हणा, म्हणजे पुन्हा म्हणा, लर्न म्हणजे शिका आणि रिसाईट म्हणजेच म्हणून दाखवा. म्हणजे आपल्याला या पोयममध्ये, या कवितेमध्ये काय करायचं आहे, ऐकायचं आहे, म्हणून बघायचं आहे आणि शिकायचं आहे आणि सोबतच आपल्याला ते म्हणून दाखवायचं आहे. ठीक आहे. तर ही कवितेचं नाव आहे, या पोयमचं नाव काय आहे, द वाइंड. आता बघा, आय सॅव you toss the kites on high. I saw you toss the kites on high. म्हणजेच काय होते, आय सॅव म्हणजे मी पाहिलं, है ना, मी पाहिले. आय सॅव यू, मी तुला पाहिले. ठीक आहे. आय सॅव यू टॉस द काइट्स ऑन हाय, म्हणजे मी तुला पाहिले. काय कसे बघितले तर पतंगांना उंच उडवताना पाहिले होते. ठीक आहे. आय सॅव यू टॉस द काइट्स ऑन हाय, मी तुला उंचावर पतंग उडवताना पाहिले होते. टॉस म्हणजेच काय तर बघा, टॉस म्हणजे काय असते तर उडवणे. ठीक आहे. टॉस म्हणजे काय होते तर उडविणे. ठीक आहे. उडवणे. सॅव म्हणजे काय होते बघणे किंवा पाहिले, है ना, पाहिले, बघणे किंवा पाहिले होते. ठीक आहे. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू आणि काइट्स म्हणजे काय होते तर पतंग. काय होते पतंग. ठीक आहे. जे तुम्ही जानेवारी महिन्यात खेळताना संक्रांतीमध्ये ते पतंग. ठीक आहे. आय सॅव यू टॉस द काइट्स ऑन हाय. ऑन म्हणजे काय होते तर वर. ऑन म्हणजे वर आणि हाय म्हणजे काय होते उंचावर. काय होते उंचावर. ठीक आहे. आय सॅव यू टॉस द काइट्स ऑन हाय, मी तुला पतंग उंचावर उडवताना पाहिले होते. अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. अँड म्हणजे आणि ब्लो म्हणजे काय होते वाहने किंवा वाहताना. ठीक आहे. द बर्ड्स म्हणजे काय होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर पक्षी. काय होते पक्षी. अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल, है ना, म्हणजे आता इथं काय सुरू आहे पक्ष्यांबद्दल सुरू आहे. ठीक आहे. अबाउट म्हणजे काय होते बद्दल किंवा एखाद्या गोष्टी विषयी. ठीक आहे. अबाउट म्हणजे विषय किंवा बद्दल. द स्काय म्हणजे काय होते तर आकाश, नभ, है ना, आकाश, नभ, आभाळ, ढग जे म्हणतो आपण ते. ठीक आहे. आय सॅव यू टॉस द काइट्स ऑन हाय, मी तुला पतंग उंच उडवताना पाहिले होते. आणि अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय, आणि पक्ष्यांना उंच आकाशात वाहताना सुद्धा. आता पक्षी उडत असतात तेही बरोबर आहे, पण ते जे आकाशात उडत असतात त्यांनी काय म्हटलं ब्लो करणे म्हणजे वाहने, है ना. खालून वर चालते का नाही, जे आपण खालून वर चालतो ते उडवतो किंवा उडते, आणि जे ब्लो असते ते कसं वाऱ्याच्या दिशेने ते सुद्धा काय होते वाहून चालले होते. कोण तर पक्षी. आणि म्हणजे मी तुला पतंगांना उंच उडवताना पाहिले होते आणि पक्ष्यांना उंच आकाशात वाहताना सुद्धा पाहिले होते. असं कोण म्हणतं, हा हे वाला मुलगा, म्हणजे हे एक मुलगा म्हणतो किंवा हे एक बॉय म्हणतो. ठीक आहे. चला, आता आपलं दुसरं सेंटेन्स बघूया. अँड ऑल अराउंड आय हेड यू पास, है ना. अराउंड म्हणजे काय सभोवती. ठीक आहे. सभोवती किंवा भोवताली किंवा आपल्या बाजूला, आजूबाजूला. ठीक आहे. अँड म्हणजे आणि, ऑल म्हणजे सर्व, है ना. ऑल म्हणजे काय होते सर्व किंवा सगळे होते. अँड ऑल अराउंड आय हर्ड यू पास. हर्ड म्हणजे काय होते ऐकणे. काय होते तर ऐकणे. हर्ड म्हणजे ऐकणे. आय हर्ड यू पास म्हणजे जे आपल्याला पास करणे म्हणजेच काय तर आपल्याला ओलांडून जाणे किंवा ते आपल्या जवळून जाणे, ना, आपल्याला ओलांडून जाणे किंवा आपल्या जवळून जाणे पास म्हणजे होते. ठीक आहे. अँड ऑल अराउंड आय हर्ड यू
पास म्हणजे मधून पुढे जाणे किंवा आपल्याला ओलांडून पुढे जाणे म्हणजेच काय होते तर पास होते. ठीक आहे. चला, ऑल अराउंड आय हर्ड यू पास म्हणजे मी तुला माझ्या जवळून जाताना मी काय केले होते, हर्ड केले होते. हर्ड म्हणजे काय होते, ऐकले होते. काय केले होते, हर्ड म्हणजे ऐकले. बघा, लिसन म्हणजे ऐका, आपण दुसऱ्यांना म्हणतो तुम्ही ऐका, आहे ना. आणि हर्ड म्हणजे आपण दुसऱ्यांचं ऐकलं त्याला हर्ड म्हणतात. ठीक आहे. चला आता पुढचं बघूया. लाईक लेडीज म्हणजे जसे लेडीज स्कर्ट अक्रॉस द ग्रास, है ना. जशा स्त्रियाचे गवतावरून जाताना स्त्रियांच्या परकरांचा व्हावा तसा आवाज, है ना. म्हणजे लाईक लेडीज म्हणजे लेडीजसारखे म्हणजे एखाद्या बाईसारखे, वुमनसारखे जे बाया जातात किंवा जाताना त्यांच्या जो कपड्याचा आवाज येतो त्या पद्धतीचा आवाज कोणाला ऐकू आला, त्या मुलाला. कशाचा, तर वाईंडचा. स्कर्ट अक्रॉस द ग्रास म्हणजे जशा स्त्रिया गवतावरून जाताना स्त्रियांच्या कपड्यांचा किंवा परकरांचा आवाज व्हावा तसा तुझाही आवाज आहे, वाहण्याचा आवाज आहे, असं ते मुलगा कोणाला म्हणतो, वाईंडला म्हणतो. म्हणजेच कोणाला म्हणतो तर वाऱ्याला म्हणतो. जशा स्त्रिया गवतावरून जाताना स्त्रीच्या कपड्यांचा आवाज, परकरांचा आवाज व्हावा तसा तुझ्याही वाहण्याचा आवाज होतो, असं कोण म्हणत आहे, हा मुलगा म्हणत आहे. ठीक आहे. हे वाऱ्या म्हणजे ओ वाईंड म्हणजेच काय होते, हे वाऱ्या. आपण एखादं ओ बॉय, अ बॉय असं म्हणतो ना, हे मुला असं म्हणतो ना, तसं हे वाईंड, है ना. हे वाईंड म्हणजेच काय, हे वाऱ्या. ओ वाईंड म्हणजेच हे वाऱ्या. अ ब्लोविंग ऑल डे लॉंग म्हणजेच दिवसभर वाहत राहतोस, है ना. हे वाऱ्या तू दिवसभर वाहत राहतोस. हे वाऱ्या तू दिवसभर वाहत राहतोस. ओ वाईंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग म्हणजेच तू खूप मोठ्याने. ओ वाईंड हे वाऱ्या, दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग म्हणजे खूप मोठ्याने. सो लाऊड म्हणजे खूप मोठ्याने. सॉन्ग म्हणजे गाणी आणि सिंग म्हणजे गाणं म्हणणे, है ना. ओ वाईंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग हे वाऱ्या खूप मोठ्याने गाणे म्हणतोस तू, असं कोण म्हणत आहे, हा मुलगा म्हणत आहे. ठीक आहे. तू केलेल्या बघा, आय सॅव द डिफरंट थिंग्स यू डीड म्हणजे आय सॅव द डिफरंट थिंग्स यू डीड म्हणजे आय सॅव म्हणजे मी पाहिले. कोणाला पाहिले, त्या वाऱ्यांना. आता काय करताना बघितले तर बघू आपण. आय सॅव द डिफरंट थिंग्स. डिफरंट म्हणजे काय होते, वेगवेगळ्या गोष्टी. डिफरंट म्हणजे काय होते, वेगवेगळ्या किंवा वेगवेगळे. ठीक आहे. वेगवेगळे. थिंग्स म्हणजे काय होतं, एखादी वस्तू किंवा गोष्टी ना. थिंग्स म्हणजे गोष्टी. आय सॅव द डिफरंट थिंग्स यू डीड. डीड म्हणजे काय होते, केलेले, है ना. डीड म्हणजे काय होते, तर केलेल्या. आय सॅव द डिफरंट थिंग्स यू डीड म्हणजे तू केलेल्या गोष्टी मी बघितल्या आहेस. तू केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी मी काय केल्या आहे, बघितल्या आहे, असं कोण म्हणते, हा मुलगा म्हणतो. आय सॅव द डिफरंट थिंग्स यू डीड म्हणजे तू केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी मी बघितल्या आहे. बट ऑलवेज यू हिड. बघा, बट ऑलवेज यू आपण याला हाईड पण म्हणतो. ठीक आहे, आपल्या भाषेत. बट ऑलवेज यू हाईड. बट म्हणजे काय होतं, परंतु. मी तुला वेगवेगळ्या गोष्टी करताना बघितलं, परंतु. बट म्हणजे काय होते, तर परंतु, है ना. परंतु. बट म्हणजेच परंतु. ऑलवेज म्हणजेच काय, तर नेहमी. एक मिनिट. ऑलवेज म्हणजेच काय, तर नेहमी, है ना. यू नेहमी. बट म्हणजे परंतु. ऑलवेज म्हणजे नेहमी. यू म्हणजे तू. युअर सेल्फ म्हणजे तुझ्या स्वतःला ना. युअर सेल्फ म्हणजे स्वतःला. स्वतःला. आता कोणाला स्वतःला, तो स्वतःला, वाईंड, है ना. बट ऑलवेज युअर सेल्फ यू हिड आपण हाईड म्हणतो याला, पण हिड याचं प्रोनाऊन्सिएशन हिड आहे, पण आपण याला हाईड म्हणतो. हाईड आणि हिड म्हणजेच काय तर लपवणे होते. ठीक आहे. आय सॅव द डिफरंट थिंग्स यू डीड मी तुला वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहिले किंवा तू वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या मी तुला पाहिले. बट ऑलवेज युअर सेल्फ यू हिड बट परंतु तू नेहमी, है ना. बट म्हणजे परंतु, ऑलवेज म्हणजे नेहमी, यू परंतु तू नेहमी, युअर सेल्फ यू हाईड किंवा युअर सेल्फ यू हिड म्हणजे परंतु तू स्वतःला नेहमी लपवत राहिलास, असं त्याचा अर्थ आहे. तू केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी मी बघितल्या होत्या, पण नेहमीच तुला लपवतोस किंवा तुला लपवलं होतं. ठीक आहे.
आय फेल्ट यू पुश, आय हर्ड यू कॉल. आय फेल्ट यू पुश म्हणजेच काय, तर आय फेल्ट यू आय फेल्ट यू पुश, आय हर्ड यू कॉल. आय फेल्ट म्हणजे मला वाटलं है ना. याचं दुसरं उत्तर आहे म्हणजे मला वाटते. फेल्ट म्हणजे आता वाटते, म्हणजे ते कसं झालं फ्युचर टेन्स नाही का. वाटलं होतं भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स. वाटणार ना किंवा वाटते, अजून वाटलं का नाही, म्हणजे त्याचं जे तिसरं रूप आहे ते काय फेल्ट येणार. म्हणजे तिथं याचा अर्थ काय होतं, याचं फील. आय फील म्हणजे मला वाटलं, ठीक आहे. तसं त्याचं तिसरं रूप फेल्ट आहे. आय फेल्ट यू पुश, आय फेल्ट यू पुश म्हणजे मला वाटलं. यू पुश म्हणजे मला वाटलं तू ढकललं. पुश म्हणजे काय होते, ढकलणे. पुश म्हणजे काय होते, तर ढकलणे है ना. एखादी मागून आपल्याला ढकलून दिलं म्हणजे आपण समोर जातो नाही का. आय फेल्ट यू पुश है ना. आय हर्ड यू कॉल, आय हर्ड यू कॉल म्हणजे मी तुला बोलवणे ऐकलं है ना. मला कोणाचा तरी आवाज आला किंवा बोलवणे ऐकले, तर मला तुझा आवाज आल्यासारखं वाटलं किंवा मी तुझा आवाज ऐकला असं त्यांना म्हणायचं आहे. आय फेल्ट यू पुश मला वाटलं तू ढकलला आणि मी तुझा आवाज ऐकला. आय हर्ड यू कॉल मला तुझा आवाज ऐकला किंवा मला तुझा आवाज ऐकायला आला. कॉल म्हणजे बोलणे किंवा बोलवणे किंवा आवाज, ठीक आहे. आय फेल्ट यू पुश मला वाटलं तू मला ढकललंस, मला वाटते तू ढकलतोस, मी तुझे बोलणे ऐकतो, ठीक आहे. मला वाटलं तू ढकलतोस आणि मी तुझे बोलणे ऐकतोस. बघा, आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल. आय कुड नॉट पण मी तुला कधीच बघू शकत नाही. आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल म्हणजे आय कुड नॉट सी म्हणजे मी तुला कधीच आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल मी तुला कधीच बघू शकत नाही. आय कुड नॉट सी मी तुला कधीच बघू शकत नाही. युअर सेल्फ ॲट ऑल म्हणजे मी तुला स्वतःला कधीच येथे बघू शकत नाही आहे. हे वाऱ्या ओ वाइंड, हे वाऱ्या अ ब्लोविंग ॲट ऑल लॉंग म्हणजेच हे वाऱ्या दिवसभर वाहत राहतोस. ओ वाइंड म्हणजे हे वाऱ्या दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग म्हणजे हे वाऱ्या तू खूप मोठ्याने गाणी म्हणतोस. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड हे वाऱ्या तू खूप शक्तिमान आहेस. आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि कोल्ड म्हणजे थंड. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि कोल्ड म्हणजे थंड. ओ यू म्हणजे हे वाऱ्या, हे तू दॅट आर सो स्ट्रॉंग म्हणजे तू खूप मजबूत आहे आणि थंड आहे, स्ट्रॉंग आहे आणि कोल्ड आहे. ओ ब्लोवर म्हणजे हे वाहणाऱ्या, ओ ब्लोवर म्हणजे हे वाहणाऱ्या. आर यू यंग ऑर ओल्ड त्यांनी प्रश्न केला आहे या मुलांनी की आर यू म्हणजे तू कसा आहेस, तरुण आहे. यंग म्हणजे तरुण आणि ओल्ड म्हणजे वृद्ध. तू कसा आहे हे ब्लोवणारा हो. ओ ब्लोवर म्हणजे हे वाहणाऱ्या वाऱ्या. आर यू यंग ऑर ओल्ड म्हणजे तू तरुण आहेस की ओल्ड आहे म्हणजे ओल्ड म्हणजे वृद्ध असते ते आणि यंग म्हणजे तरुण. आर यू अ बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री ना. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री हे वाहणाऱ्या तू लहान आहेस म्हणजे यंग आहे, तरुण आहे की वृद्ध आहे ना. आर यू अ बीस्ट म्हणजे काय होते, म्हणजे पशु. एखादी पशुचं जे शेतातले पशु असते ना ते. बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री म्हणजे तू शेताचा आणि झाडांचा जिवंतपणा आहेस. आर यू बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री म्हणजे तू शेतांचा आणि झाडांचा काय जिवंतपणा आहेस. ऑर जस्ट अ स्ट्रॉंग अँड चाइल्ड दॅन मी ऑर म्हणजे किंवा जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी किंवा जस्ट फक्त अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी की माझ्यापेक्षा तू स्ट्रॉंगर आहेत का, की बुद्धिमान आहेत का, शक्तिमान आहेत का असं त्यांनी म्हटलं आहे. दॅन चाइल्ड दॅन मी म्हणजे हे जो मुलगा आहे याच्यापेक्षा यांनी म्हटलं की माझ्यापेक्षा तू एक शक्तिमान मुलगा आहे, स्ट्रॉंगर मुलगा आहे का असं त्यांनी
त्यांनी विचारलेलं आहे. ओ वाईन अ ब्लोविंग ऑल डे लाँग, हे वाऱ्या दिवसभर वाहत राहतोस, हे वाऱ्या तू खूप मोठ्याने गाणी गातोस, असं त्यांचं म्हणणं आहे की तू और जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, किंवा तू फक्त एक शक्तिमान मुलगा आहे माझ्यापेक्षा, असं त्यांनी त्याला प्रश्न केला. तू माझ्यापेक्षा शक्तिमान मुलगा आहे का, की तू हे वाऱ्या तू दिवसभर वाहत राहतोस, हे वाऱ्या दॅट सिंग सो लाऊड सॉन्ग, आणि तू दिवसभर गाणे गात राहतो असं, आणि तू मोठ्याने गाणे गात राहतो, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? त्या मुलाचं. बघा प्रश्न आहे, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. हू ब्लोज ऑल डे लाँग, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे कोण दिवसभर वाहते, है ना. कोण? हू म्हणजे कोण, ब्लो म्हणजे वाहने, ऑल डे लाँग म्हणजे पूर्ण दिवसभर, है ना. पूर्ण दिवसभर कोण वाहते, तर कोण दिवसभर वाहते, तर वाइंड, है ना. वाइंड ब्लोज ऑल डे लाँग, याचं उत्तर कसे, वाइंड ब्लोज ऑल डे लाँग. हू सिंग्स बघा दुसरं क्वेश्चन बघा, हू सिंग्स अ लाऊड दॅन सॉन्ग. हू सिंग्स म्हणजे कोण मोठ्याने गाणे म्हणतोस. हू सिंग्स अ लाऊड सॉन्ग, कोण मोठ्याने गाणे म्हणतोस, तर कोण मोठ्याने गाणे म्हणतोस, तर वाइंड काय करतो, म्हणजेच वारा काय करतो, मोठ्याने गाणे म्हणतोस. तर आपण कसं लिहायचं, वाइंड सिंग्स अ लाऊड सॉन्ग, म्हणजे हवा मोठ्याने किंवा वारा मोठ्याने गाणे म्हणतोस. ठीक आहे. आता आहे कॅन वी सी द वाइंड. कॅन वी सी द वाइंड म्हणजे आपण वाऱ्याला बघू शकतो का. कॅन म्हणजे करू शकणे किंवा शकणे. वी म्हणजे आपण. सी म्हणजे बघणे. द वाइंड, आपण वाऱ्याला बघू शकतो का. नो, नाही बघू शकत. मग काय येणार, नो वी कांट सी द वाइंड. नो वी कांट सी द वाइंड. कांट म्हणजे नाही ना, कांट म्हणजे नाही. नो वी कांट सी द वाइंड, आपण वाऱ्याला बघू शकत नाही. चला आता चौथा प्रश्न काय, कॅन वी हिअर द वाइंड, आपण वारा ऐकू शकतो काय. हो, यस वी कॅन हिअर द वाइंड, आपण वारा ऐकू शकतो, है ना. वाऱ्याचा आवाज आपल्याला ऐकायला येते, आपण ते बघू शकत नाही, पण ते आपल्याला जाणवते आणि आपल्याला ते वारा म्हणजे ऐकायला मिळते. वाऱ्याचा आवाज जे आहे ते आपण ऐकतो. व्हिच लाईन्स आर रिपीटेड, त्यांनी विचारलेलं आहे की लेखकाने विचारलं आहे की व्हिच लाईन्स आर रिपीटेड, म्हणजे अशा कोणत्या ओळी आहेत जे पुन्हा पुन्हा या पोयममध्ये आलेल्या आहेत. तर ते आहे ह्याला बघा कोणत्या, तर ओ वाइंड अ ब्लोविंग ऑल डे लाँग, ओ वाइंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. बघा 2 आणि 3 टाईम आलेलं आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा कोणतं आहे, रिपीटेड म्हणजे काय होते, तर पुन्हा आहे ना. पुन्हा जी लाईन आलेली आहे, म्हणजे लाईन म्हणजे काय असते, तर ओळ. लाईन म्हणजेच ओळ. डबलचे पुन्हा जी ओळ आलेली आहे ती कोणती आहे, ओ वाइंड ब्लोविंग ऑल डे लाँग, ओ वाइंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. आता बघूया, आता आपला क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन काय, कॅन वी टेल एनी 2 थिंग्स दॅट वी वाइंड डज राईट दे, है ना. त्यांनी काय म्हटलं आहे, वारा करतो अशा 2 गोष्टी तुम्ही सांगू शकता काय, ते तुम्ही लिहायच्या. ठीक आहे. वाइंड टॉस द काइट्स ऑन हाय. ठीक आहे. वाइंड काय करतो, टॉस द काइट्स सो हाय, म्हणजे वाइंड काय करतो, इथेच लिहून आहे बघा, काइट्स ऑन हायवर काय करतो, टॉस करतो. वाइंड काय करतो, टॉसेस द काइट्स सो हाय, म्हणजे आपण ते का खूप उंचावर काय करतो, वारा काईटला म्हणजे पतंगांना उडवतो. वाइंड ब्लोज द बर्ड्स इन द स्काय, म्हणजे वाइंड काय करतो, ब्लो करतो वाऱ्यांना, पक्ष्यांना ब्लो करतो वाऱ्यासोबत, आहे ना. त्याच्यासोबत तो पक्ष्यांना उंच आकाशात काय करतो, उडवतो, है ना. बघा ह्याचे उत्तर सगळे तुम्हाला दिले आहे. तर तुम्ही वाऱ्याबद्दल काही थोडंसं निबंध टाईप, म्हणजे वाऱ्याचे काही फायदे, म्हणजे नफा तोटा काय असेल ते सुद्धा तुम्ही लिहून बघावे. म्हणजेच काय, तर वारा कसा असतो,
म्हणजे ते जाणवत नाही, त्याबद्दल 2 गोष्टी तुम्ही देऊन घ्यावे. ठीक आहे, हे तुमचं होमवर्क असेल. बघा, रन लाईक द वाईन म्हणजे वाऱ्यासारखे, वाऱ्या जसे आहे ना, वाऱ्यासारखे आपण काय करायचं, ते रन करायचं म्हणजे धावायचा प्रयत्न करू, असं ते मुलगा म्हणत आहे. ठीक आहे, बघा आता पण मी शब्दार्थ देते काही. बघा शब्दार्थ काय आहे. काईट्स म्हणजे पतंग असतो, टॉस म्हणजे काय असते तर उडवणे, आणि ब्लो म्हणजे काय असते तर वाहने, आणि हर्ड म्हणजे काय होते तर आपण त्याला ऐकणे, एखादी गोष्ट ऐकणे त्याला आपण हर्ड म्हणतो. लेडीज म्हणजे काय असते बाया किंवा वुमन, नाही का, स्त्रिया. वाइंड म्हणजे काय होते तर वाइंड म्हणजे हवा आणि वारा. डिफरंट म्हणजे काय होते तर वेगवेगळ्या. ठीक आहे, वेगवेगळ्या गोष्टी. आणि थिंग्स म्हणजे काय होते गोष्टी. हिड म्हणजे काय होते, हिड आपण त्याला हाईड पण म्हणतो, त्याला काम ते लपवणे आहे ना, लपवणे किंवा दडणे. स्ट्रॉंग म्हणजे काय होते तर शक्तिशाली किंवा मजबूत है ना. कोल्ड म्हणजे काय होते थंड. ट्री म्हणजे झाड, माहीतच आहे. ओल्ड म्हणजे वृद्ध, जे आजोबा लोक असतात ते ओल्ड असतात किंवा जास्त वयाचे असतात, त्यांना ओल्ड म्हणतात. यंग म्हणजे काय असते तरुण असते. ठीक आहे. आणि बिस्ट म्हणजे पशु. ब्लोवर म्हणजे वाहणारा. कूल्ड म्हणजे शकणे. आय फेल्ट म्हणजे वाटणे. पुश म्हणजे काय असते ढकलणे. ठीक आहे. डीड म्हणजे केलेले, एखादी गोष्टी केलेल्या असेल त्याला डीड म्हणतो. डीड म्हणजे केलेले. ठीक आहे, थँक्यू. आणि जर माझं व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करून घ्यावे. थँक्यू सो मच.